राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. भाजी उत्पादनावर परिणाम झाल्यानं नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होणारी भाजीपाल्याची आवकही घटली आहे. त्याचा परिणाम म्हणजे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. प्रत्येक भाजी ही 100 ते 150 रुपये किलोवर पोहोचली आहे. वाटाणा तर थेट 300 रुपये किलोवर पोहोचला आहे. पालेभाज्यांची एक जोडी 50 ते 60 रुपयांना विकण्यात येते. पाहूयात आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलचा रिपोर्ट. राज्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आणि याचा परिणाम आता भाजीपाल्यावरती झालेला आहे. मी सध्या वाशी या ठिकाणच्या किरकोळ मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही पाहता की या किरकोळ मार्केटमध्ये जर भाजीपाला दर पाहिले तर प्रत्येक भाजी ही 100 रुपये किलोच्या वर गेलेली आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे जो काही भाजीपाला येतोय तो कमी भाजीपाला झालेला आहे, उत्पन्न घटलेलं आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये आवक आहे ती कमी झालेली आहे. रोज 700 ते 800 गाड्या या एपीएमसी मार्केटमध्ये येत होत्या, मात्र सध्या जर आपण गाड्याची संख्या पाहिली तर 500 ते 600 गाड्या येत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याचे दर आहेत ते वाढलेले आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर वांगे असेल, काकडी असेल, गवार असेल, वाटाणा असेल किंवा इतर भाज्या असतील त्या सर्वच भाज्या आता 100, 110, 120 रुपये किलोवरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. जर आपण सर्वात जास्त जर दर पाहिला तर वाटाणा 300 रुपये किलोवर गेलेला आहे, तर शेवग्याची शेंग ही 160 ते 170 रुपये किलोवरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे हा भाजीपाला दर हा अजून असाच कायम राहील अशा प्रकारची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. रेट ज्यादा है पर सब्जी फ्रेश और अच्छी है, पर महंगी है, मजबूरी है, लेनी पड़ती है. वी आर प्योरली वेजिटेरियन, वी आर जैन, वी आर नॉट ईटिंग एनी नॉन वेजिटेरियन थिंग्स, तो लेना तो पड़ेगा. और दिक्कत है आने जाने की, बहुत ही सीनियर सिटीजन है, वी आर 72, तो कुछ सोच के जरा बंदोबस्त अच्छा कर दीजिए और रेट भी कम करो थोडा. वाढलेला आहे ना भाऊ. आधी 200-300 रुपये मध्ये चालत होतं भाजी, आता 1000 रुपयात 4 दिवसची भाजीचे माझे 1000 रुपये होते भाऊ. तर करायचं काय? 4 माणूस आहे घरामध्ये, एक हप्त्याच्या 1000 रुपयाच्या भाजी जाते, करायचं काय? फ्रूट तर घेतलेच नाही, तर भाजीचे भाव वाढलेले आहेत. त्याच्यावर बघायला पाहिजे. आता हेच भाजी तुम्ही मार्केटला घ्यायला जाते, एपीएमसी मध्ये मी जाते आधी एपीएमसी मध्ये, तर ते स्वस्ती भेटते. तर आम्ही जेव्हा इथे येते खूप भाव वाढते.